तर नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो आहोत तेरावला. चिखलीमध्ये तेराव एक मस्त आहे ना, तिथे भवानीचं मंदिर आहे. तो मावशीकडे बॅग वगैरे ठेवले, गिअर्स काढल्यात आणि आपण आता चाललो तेरावला. ओके, ते बघू. मी मॅप लावला आहे कारण की मी सेकंड टाईम तेरावला राहणार आहे. लास्ट टाईम गेलेलो त्यानंतर आता नेक्स्ट सेकंड टाईम. हे कसं काय असतं तुम्हाला मंदिर दाखवतो. खूप सुंदर मंदिर आहे, खूप मजा आली लास्ट टाइम गेलेलं तेव्हा. ओके, लेट्स गो. खूप मस्त आहे ना, पावसात नाही पूर्ण भरलेला दिसतो. तर समोर जो मंदिर दिसतो ना, तिकडे आपल्याला जायचं. तो आहे वाघजाईचं मंदिर. इथून तुम्ही कळस पाहू शकता, खूप असं सुंदर आहे. ते एंट्री बघायला लागेल, आय थिंक सो तिकडून असेल एंट्री. बाईक्स तर तिथे पार्क आहे, तिथे आपण बाईक पार्क करू. लावला आपण चुकीच्या रस्त्याने आलो डायरेक्ट. ठीक आहे, तिथे सावळीत पार्क करू. ओके, आपण पहिल्या आपल्या इथे मंदिरात आलो आहे, वाघजाई भवानी मंदिर, तेराव चिपळूण येथे. सो समोर मंदिर आहे, गेट आहे. आणि आपल्या जी कोकण राईड आहे त्या आपल्यासोबत आहे आपली माई मिस स्नेहा लटके. सो ती पण आली आहे आपल्यासोबत कोकण फिरायला. इंडियात आपण मस्त वीकेंड एन्जॉय करू, फिरू वगैरे, मजा करू, नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करू, मोठं व्लॉगिंग पण करू. तर आपण आलो मंदिराच्या इथे, ते तुम्हाला मंदिर दाखवतो. त्याची एंट्रन्स आहे आणि 2 कळश, मध्ये छोटा कळश. गाडीमध्ये व्ह्यू दाखवतो. तर हा आहे तेराव येथे असलेला वाघजाई आणि भवानी माता मंदिर. आपण आतमधल्या मूर्त्यांचे पण व्हिडिओ काढूया, ते आपण ॲड करू. खूप मस्त इथे खेळायला वगैरे खूप भारी. तर अशा दर्शन झालंय. आता आपण चाललोय भैरी भवानी टेम्पलच्या इथे, सो चिपळूण मार्केटमध्ये आहे, तिकडे जाणार आता आपण डायरेक्ट. ओके, चला मग. काय सिनेरिक व्ह्यू आला तर मग मी कॅमेरा ऑन करतो. ओके, चालेल, चला. चिपळूणला आता इथून आपण जात आहोत भैरी भवानी टेम्पलला. मॅप लावला आहे, ॲक्च्युली मला माहिती आहे पण मॅपवरती गेलेलं बरं आहे. भैरी भवानी टेम्पल करू दोन्ही पण, त्यानंतर जाऊ. मला एक स्पॉट दाखवतो, तिकडे जाऊ. तो मस्त स्पॉट आहे, गांधारेश्वर. हां, गांधारेश्वरला जाऊ, गांधारेश्वर टेम्पल. आता वाजलेत 4:30. 4:30 पण नाही, 5 वाजलेत, 5.
ओके, तरी पण ऊन किती आहे बघा. आता समोर आहे बहादूर शेख नाका. स्ट्रेट रोड पण आहे, राईट सांगतात पण आपण जायचं स्ट्रेट, कारण की राईट साईडून स्टेशन येतो जिथून आपण आलोय. ओके. आपल्याला जायचं मार्केटला, चिपळूण मार्केटमध्ये येते. गावी जायला आपल्याला लेफ्ट साईडून जावं लागतं. चिपळूण खूप सुंदर आहे आणि चिपळूण ही सिटी आहे इकडची. इथे तुम्हाला जे पाहिजे ते भेटून जाईल. शॉपिंग मॉल पासून थिएटर वगैरे सर्व आहे चिपळूणला. हा समोर आहे तो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तिथून आपण उजवीकडे जायचं आणि जो कळस आहे ना तो नवीन भैरी भवानीचा टेम्पल आहे. आणि जो पुढे अजून एक मंदिर आहे तो जुना भैरीचा टेम्पल आहे, काल भैरव. हा मंदिर आहे, जुना आहे, जुना कालभैरव मंदिर आहे हा. असं मंदिर आहे, जुना कालभैरव मंदिर. आणि इथे नवीन बांधकाम सुरू आहे. खूप असं सुंदर मंदिर बनवण्यात येत आहे. इथे आपण आपली युनी पार्क केली आहे, तर दर्शन घेऊया. पण निघालोय जे ही भैरी भवानी गेली, आता आपण विद्यावासिनीला जायचं. याची तिचा रस्ता ना मला माहिती, बघू आपण विचारूनच जाऊ. ओके, जिल्ह्याचे चिपळूण मध्येच आहे. अरे ना, माझा फर्स्ट टाइम आहे, मी अगोदर नाही कधी गेलो आहे तिकडे. मग मॅप लावला. ॲक्च्युली हे जे मंदिर आहेत ना जे मी आज केले, तर तेरावच्या मंदिरात मी अगोदर पण एकदा गेलेलो आणि भैरी भवानीच्या पण मंदिरात दोनदा जाऊन आलो. पण विंडोविन्सला कधी गेलो नाही. सो आता आपण जाऊ, बघूया कसं आहे, कसं आहे मंदिर. तसं आता गुगल मॅप नेतो तसं जाऊ. वैष्णवी देवी जवळच आहे, म्हणजे एक पकडा 2-3 मिनिटाचं अंतर असेल, तेवढं पण नसेल. पण बघूया गुगल मॅप बरोबर नेतोय का. गावी गुगल मॅपवर तर विश्वास ठेव ना, म्हणजे तर क्वेश्चन मार्कच आहे. श्रीदेवी विंध्यवासिनी प्रसन्न. आपली युनियन पार्क आहे, लेट्स गो.
आज आत्ता आपण तेरावला गेलेलो. तेरावला वाघजाईचं आणि भवानी मातेचं दर्शन घेतलं. मग आपण आलो कालभैरवला. चिपळूणमध्ये आहे. चिपळूण रामदैवत त्यांचं दर्शन घेतलं. मग विद्यावासिनीचं दर्शन घेतलं. आता आपण चाललो मामाच्या गावी मे महिन्यात स्पेशल जायला. मामाच्या गावी जाऊया मस्त रात्री आणि उद्या सकाळी आपल्या गावी मालवणमध्ये. मामाच्या आईला पण बघून आहे ना. 1 तास 1.5 तास लागेल. तिकडचा रस्ता पण बरोबर नाही आणि आता मार्केटमधून जाणार सो ट्रॅफिक भेटेल त्यामुळे. चला मग जा रे आपण. जेव्हा ही ट्रॅफिक क्लिअर होईल ना तेव्हा भेटू. चिपळूण मार्केटला बायपास मारून निघालोय कारण की आता चिपळूण मार्केटमध्ये खूप गर्दी असेल. सो आपण चिपळूण मार्केटमधून न जाता बायपास थ्रू जातो. आता आपण चाललोय टुवर्ड्स गुहागर. गुहागरच्या दिशेने चाललोय. आता जस्ट आपण चिपळूण मार्केट क्रॉस केला बायपास रोड. ओके चला मग जा. रस्त्याला खूप गर्दी येत रे आज. पुढे गर्दी काय बोलायचं. मस्त असं सनसेट होतं. दिवस मावळत चालला तेव्हा तुम्ही पाहू शकता. आपण चाललोय चंदकाई देवीच्या मंदिरात. चंदकाई शिरल येथे. ॲक्च्युली आज आहे वर्धमान दिवस. तर आमच्या इथे वर्धमान दिवसाला पालख्यांचा नाच असतो. लाईक पालखी नाचवली जाते. तर आज आहे इथे चंदकाई देवीचे वर्धमान दिवस. सो बघूया जर आपल्या पालखी भेटली तर एक नंबर. जर नाही भेटली तर आपण पाय पडून येऊ. ओके इथून जायचं आपल्याला डाव्या साईडला. भाई हे पकड ना. ओके इथेच कुठेतरी मंदिर आहे ते काका म्हणाले. डाव्या हाताला जायचं. सरळ सरळ जायचं. रस्त्यामध्ये मंदिर लागेल. मंदिर अजून पालखी आणली नाही. पालखी आपलं चंदकाई देवीच्या इकडचं पण दर्शन झालं. पण आपल्याला पालखी भेटली नाही कारण की सर्व कार्यक्रम दुपारीच आटपला. काका भेटले ते काका सांगत होते. तर अशा प्रकारे पण ठीक आहे दर्शन तर झालं. नेक्स्ट टाइम लक्षात राहील की इथे मंदिर आहे. मग नेक्स्ट टाइम येताना ना फुल प्रिपेअर्ड होऊन येऊ. आणि आता समजलं वर्धमान दिवस 1 मेला असतो. कुठे तर शिराळ येथे. नेक्स्ट इयरला आपले सुखाई देवीचं असेल तेव्हा तर येणारच आहे वर्धमान दिवसला. चालते चला मग आता काळोख होत चालला. तर पटापट आपला प्रवास कंप्लीट करायला पाहिजे. मामाच्या गावी जायला पाहिजे नाही तर लेट होईल. मग दाखवतो मामाचं गाव कसं आहे. खूप भारी आहे. खूप जुनं आहे आणि प्रॉपर गाव आहे. आता आपण जसं सिटीमधनं फिरलो
एवढं काय असं वाटत नाही की गाव आहे, पण मामाचं गाव गाव वाटतो. जाऊ, खूप मजा करू. लयच हो. मे महिन्यात मामाच्या गावी जाण्याची मजाच वेगळी असते. पण हा मे महिना खूप उन्हाचा आहे. आणि सुट्ट्या नाही पडल्यात. वीक ऑफ हॉलिडे घ्यावा लागला. लिव्ह टाकावी लागली, पण ठीक आहे. ओके, चालेल, चला लेट्स गो. इथून 3 किलोमीटर, 3 ते 4 किलोमीटर असेल माझं गाव. हा जो समोर आहे ना, तो माझं गाव. हा बा मालघर. उद्या आपण इकडे येऊ. ओके. फाट्यावरनं लेफ्ट मारला जे हा की आपण जातो मिरवण्यात. मिरवणं, शिरवली आणि आपल्या याचं शिरवली मधला गवलवाडी येते. ओके, सुंदर व्ह्यू आहे. सायंकाळी आता बघा, आता सूर्य मावळत जाईल तसं अंधार सुरू होईल. टीचर लोक पण काय नाही बोलत. टीचरला एकदाच बोलली, टीचर तुझी वस्तू कुणी घेतली तर तुने मार, मग तिला मारे म्हणून मी पाशी आमचं कोण विचारून नाही घेतलं तर आम्ही बाबा विचारून घेतो. एकदाच मी नाही, माझ्या फ्रेंडने मार खाल्ला. मस्ती बडबड.